जय हिंद, नमस्कार. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी सरळ सेवा भरती या YouTube चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आज आपण घेत आहोत सामान्य विज्ञानाचं 11 नंबरचं लेक्चर. आपण कशासाठी लेक्चर घेत आहोत तर आपण BMC साठीचे हे लेक्चर सुरू केले आहे, ज्यामध्ये TCS पॅटर्न नुसार तुमचे क्वेश्चन आन्सर घेतले जात आहेत सामान्य विज्ञानाचे. तर स्पेशल 60 दिवस विजेता सिरीज मधलं आज आपलं 11 नंबरचं लेक्चर आहे. लेक्चरला बघण्याच्या आधी तुम्ही सगळीकडे लिंकला शेअर करून घ्यायचंय, व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर जाऊया आपण आपल्या पहिल्या प्रश्नावर. हे प्रश्न तुम्हाला TCS पॅटर्नने विचारले जातात, तसेच्या तसे प्रश्न इकडे घेतलेले आहेत. ओके, जर क्वेश्चन आन्सर मध्ये काही समजत नसेल किंवा कन्सेप्ट क्लिअर होत नसेल तर तुम्ही नक्कीच ऑफलाईन कमेंट मध्ये विचारू शकतात. मी तुमच्या कमेंट्स बघत असते. ठीक आहे, तर तुम्ही कमेंट्स मध्ये विचारू शकता. तुमचा जोही क्वेश्चन असेल आपण ते कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. ठीक आहे, तर बघा पहिला प्रश्न तुम्हाला काय दिलेला आहे की श्वसनात ऑक्सिजन इलेक्ट्रॉन स्वीकारतो. ऑक्सिजन हा अनायन आहे. आता सांगा की आता तुम्ही जे श्वसन घेतात, श्वसन म्हणजे काय की ज्या श्वसनामध्ये ऑक्सिजन तुम्ही घेत आहात, ऑक्सिजन तुम्ही स्वीकारतात, त्याला आपण श्वसन म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये ऑक्सिजन शिवाय श्वसन होत आहे, जसं काही पेशींमध्ये होतं, जेव्हा आपल्या जे मसल्स आहेत, आपण जे आपल्याला जेव्हा खूप जास्त एनर्जी लागते, जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करत आहात, तेव्हा विना श्वसन सुद्धा होतं काही पेशींमध्ये, मसल्समध्ये. तर ते ऑक्सिजन शिवाय झालेल्या श्वसनाला आपण विना अनएरोबिक श्वसन म्हणतो. पण श्वसनामध्ये ऑक्सिजन इलेक्ट्रॉन स्वीकारत असतो. ठीक आहे, हे बरोबर विधान आहे. बरोबर. आता तुम्हाला इथे काय सांगायचंय, दोन्ही विधाने बरोबर व दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. दोन्ही विधाने चुकीचे आहेत हे येणार नाही, कारण आपले दोघंही विधाने बरोबर आहे. ऑक्सिजन हा एक अनायन आहे. ठीक आहे, नंतर दोन्ही विधाने बरोबर, परंतु दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण नाही. नंतर काय येणार आहे बघा, पहिले विधान बरोबर, दुसरे चूक, हे पण येणार नाही आपले, कारण दोघंही काय आहे बरोबर आहे. तर आपलं पहिलं इथे विधान बरोबर येतं की दोन्ही विधाने बरोबर व दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. पर्याय नंबर ए काय येणार आपला योग्य. दोघं तर बरोबरच आहे. आणि हे जे दुसरे आहे की तो अनायन आहे, म्हणून तो काय करतो, इलेक्ट्रॉन स्वीकारतो. काय करतो तो, इलेक्ट्रॉन, दुसऱ्याचे इलेक्ट्रॉन ऑक्सिजन घेतो. हे काय झालं, याचं योग्य स्पष्टीकरण झालं. म्हणून पर्याय नंबर पहिला आपला काय आला योग्य. असे क्वेश्चन तुम्हाला TCS पॅटर्नचे विचारले जातात. बघा, तुम्हाला सामान्य विज्ञानाचे तिथे 2, 4, 5 क्वेश्चन आले तर तुमचे तेवढे मार्क्स जातील, म्हणून त्याचा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे. ठीक आहे, असे प्रश्न आले तर तुम्ही फुकटचे मार्क्स घालवाल एकदम सोप्या प्रश्नांमध्ये. सो थोडासा अभ्यास करायचा आहे. ओके, आता खालीलपैकी अचूक विधान ओळखा. बरोबर विधान ओळखायला सांगितलंय. सेकंड क्वेश्चन बघा, फ्रुक्टोज व ग्लुकोज यांचे रेणुसूत्र सारखेच असते. फ्रुक्टोज व ग्लुकोज दोन्हीही शर्करा आहेत. फ्रुक्टोज व ग्लुकोज दोन्हीही कार्बोदके आहेत. आता फ्रुक्टोज व ग्लुकोज हे कशाचे भाग आहे तर कार्बोदकांचेच भाग आहे. कार्बोदकांचे प्रकार आहे, मी जसं तुम्हाला सांगितलंय. चला मी तुम्हाला एकदा व्यवस्थित लिहून देते की कार्बोदकांचे किती प्रकार आहेत. ओके, आता झाले कार्बोदके. कार्बोहायड्रेट्स हा आपल्या शरीरामध्ये ऊर्जेचा एक प्रमुख स्रोत आहे. कार्बोदकांच्या प्रकारामध्ये पहिलं काय आहे, मोनोसॅकेराइड. काय आहे, मोनोसॅकेराइड. मग मोनोसॅकेराइडचे एक्झाम्पल जर आपण बघितले तर त्या एक्झाम्पल मध्ये काय येणार, मोनोसॅकेराइड एक्झाम्पल. मग एक्झाम्पल मध्ये काय येणार बघा, ग्लुकोज, सेकंड आहे फ्रुक्टोज, आणि थर्ड आहे गॅलेक्टोज. हे कशाचे उदाहरण आहे तर मोनोसॅकेराइड. मोनोसॅकेराइडचा अर्थ काय होतो सांगा बरं. मोनोसॅकेराइड म्हणजे काय, शर्करेचा एक रेणू, शर्करेचे एक रेणू. ठीक आहे, समजलं. तर आता फ्रुक्टोज पण झालं, ग्लुकोज पण झालं आणि गॅलेक्टोज पण झालं. हे कोणाचं रूपांतर, कोणाचं रूप आहे मग तर कार्बोदकांचं रूप आहे. म्हणजे आपलं तिसरं विधान तसंही बरोबर आहे. ठीक आहे, नंतर फ्रुक्टोज व ग्लुकोज यांचे रेणुसूत्र सारखेच असते का, हे पण आपल्याला विचारलेलं आहे. आता अचूक म्हणजे बरोबर विधान तर बरोबर आहे, कारण ते एकाचंच रूप आहे ना, ते एकाचंच रूप आहे म्हणजे त्यांचं रेणुसूत्र सारखंच येणार आहे. बरोबर. काय आहे मग रेणुसूत्र मोनोसॅकेराइडचं, ग्लुकोजचं रेणुसूत्र काय आहे तर बघा, काय आहे रेणुसूत्र, ते एकाचाच भाग आहे म्हणून त्यांचं रेणुसूत्र कसं आहे, सारखं आहे. C6H12O6. हे काय आहे, यांचं सगळ्यांचं तिघांचं सेम टू सेम आहे.
ठीक आहे, समजलेलं आहे. म्हणजे आपलं पहिलं विधान सुद्धा काय आलं, बरोबर आलं. दुसरं काय सांगितलेलं आहे, फ्रुक्टोज आणि ग्लुकोज दोन्ही शर्करा आहे, बरोबर आहे. फ्रुक्टोज ही फळ शर्करा आहे, ग्लुकोज ही काय आहे, आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज ही शर्करा असते ना. म्हणजे आपले अचूक विधान म्हणजे तिघही विधान अचूक आहे. म्हणजेच पर्याय नंबर काय येणार आपला, अ, ब आणि क काय झाले, बरोबर झाले. कळतंय? देन पुढचा प्रश्न बघा. काय सांगितलं, खालीलपैकी बरोबर असलेले विधान ओळखा. जे विधान बरोबर आहे ते ओळखा. आवर्त सारणीत एकाच आवर्तनात उजवीकडून डावीकडे गेले असता अणूचा आकार वाढतो. नंतर आवर्त सारणीत एकाच गणात वरून खाली गेले असता अणूचा आकार वाढतो. ठीक आहे. आणि नंतर सारख्याच आवर्तनातील अणूंची संयुजा सारखीच असते. जे सारखे आवर्तने आहेत त्यांच्यामध्ये जी संख्या आहे ती सारखीच असते. हे सुद्धा याच्यामध्ये पण बरोबर असलेले विधान जर तुम्हाला ओळखायला लावले तर ह्यामध्ये सुद्धा बरोबर कोणते येणार तुमचं, अ व ब. कोणता येणार, पर्याय नंबर पहिला, अ आणि ब. कारण सारख्याच आवर्तनातील अणूंची संयुजा ही सारखीच असू शकते असं नाही. संयुजा वेगवेगळ्या असतात, सारख्या सारख्या नसतात. म्हणजे इथे अचूक विधान तुमचं अ आणि ब आलेलं आहे. अ व ब बघा, पर्याय नंबर पहिला आपला आला योग्य. ओके. देन आहे पुढचा प्रश्न बघा. खालील पुन्हाच अणूला सर्वप्रथम भेदणारा माणूस म्हणून ओळखले जाते. अणूंना भेदणारा, आता अणू काय आहे तर पदार्थांमध्ये अविभाज्य लहान लहान अविभाज्य कणाला अणू असे म्हटलं जातं. इसवी सन पूर्व अणूंना परमाणु नाव हे कणाद महर्षी यांनी दिलं. यांनी काय सांगितलं की कुठलाही पदार्थ, कुठलाही ऑब्जेक्ट हा लहान अविभाजित म्हणजे ज्यांना तुम्ही पुन्हा नाही विभाजू शकत अशा गोष्टीपासून, अशा कणांपासून बनलेला आहे, ज्याला आपण परमाणु म्हणतो. पण अणूंच्या आतमध्ये काय आहे तर अणूंच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन्स आहेत. मग त्यांना भेदणारा, ते जाणून घेणारा पहिला मनुष्य म्हणून कोणाची ओळख झाली, जे जे थॉम्सन यांची ओळख झाली. कोणाची, जे जे थॉम्सन. मग जे जे थॉम्सन यांनी कशाचा शोध लावला तर त्यांनी 1904 मध्ये इलेक्ट्रॉनचा शोध लावला, जो कुठे असतो, अणूच्या केंद्रकामध्ये असतो, है ना. मग इलेक्ट्रॉन वरती कुठला चार्ज होता तर इलेक्ट्रॉन हॅव, काय म्हणू शकतो आपण, इलेक्ट्रॉन हॅव निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स. काय आहे, निगेटिव्ह चार्ज पार्टिकल. म्हणजे ह्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. आणि ह्यांची ओळख काय झाली मग, अणूंना भेदणारा पहिला मनुष्य म्हणून जे जे थॉमस यांची काय झाली, ओळख झाली. ठीक आहे. देन आहे पुढचा प्रश्न. खालील विधाने लक्षात घ्या. अचूक नसलेले विधाने ओळखा. जे बरोबर नाहीये, अचूक नसलेले. अचूक म्हणजे बरोबर, म्हणजे बरोबर नाही. बरोबर नाही तर काय झालं, चूक. म्हणजे तुम्हाला विधान कोणतं ओळखायचं आहे, चुकीचं विधान ओळखायचंय. मग जेलीफिश मत्स्य वर्गात मोडते का, जेलीफिश ही फिश नाहीच आहे. मग ती मत्स्य वर्गातील का, मासे वर्गातील का, नाही येणार. जेलीफिश ही फिश नाहीये. जेलीफिश पाण्यामध्ये वसाहतीने राहतात का, म्हणजे ग्रुप करून राहतात का, नाही. जेलीफिश ही एकटी राहते नेहमी. ठीक आहे, ती एकटी एकटी राहते, ती वसाहतीने राहत नाही. आणि ह्यांचे प्रजनन पुनर्जनन ह्या अलैंगिक पद्धतीने होते का. पुनर्जननचा अर्थ काय होतो की त्यांच्यामध्ये पुनर्जनन पेशी असतात. समजा शरीराचे भाग झाले, तुकडे झाले, तर प्रत्येक तुकड्यापासून काय होतं, नवीन सजीव तयार होतो. याला पुनर्जनन आपण म्हणतो. पण अशा पद्धतीने जेलीफिशचं प्रजनन नाही होत. जेलीफिशचं जे प्रजनन आहे ते कशाने होतं, कोणत्या पद्धतीने होतं, लिहून ठेवते ते, मुकुलायन. मुकुलायन म्हणजे काय की शरीरावरती बारीक फुगोटा तयार होतो. त्या फुगोट्याचं रूपांतर एक नवीन स्पेसीज मध्ये होतं आणि नंतर ते शरीरापासून पूर्ण वेगळं होतं आणि एक न्यू स्पेसीज इथे फॉर्म होते. याला आपण मुकुलायन म्हणतो. जो फुगोटा फॉर्म झालेला आहे त्याला मुकुल असे म्हणतात. ठीक आहे. मग अचूक म्हणजे चुकीचे विधान जर इथे निवडायला सांगितले तर चुकीचे विधान तिघही चुकीचे विधान आहे. म्हणून आन्सर येणार अ, ब, क योग्य. कळतंय, समजतंय सर्वांना व्यवस्थित. देन आहे पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नात खालील कुठल्या मूलद्रव्याला राजधातू म्हणून ओळखले जाते. असा कोणता मूलद्रव्य आहे की ज्याला राजधातू म्हणून ओळखतात. ठीक आहे. राजधातू विचारलेला आहे बघा. सोने, प्लॅटिनम, आर्गॉन आणि निऑन. तर राजधातू ऑब्विसली सोने. ठीक आहे. काय येणार आहे राजधातू आपला, सोने. म्हणजे पर्याय नंबर कुठला योग्य, सोने. आणि काय येणार, अ येणार. अजून कुठला येणार, ब, प्लॅटिनम. बरोबर. म्हणजे पर्याय नंबर पहिला आपला योग्य. याला काय म्हणतात, राजधातू म्हणतात. ठीक आहे. देन आहे पुढचा प्रश्न.
बघा, खालील कुठल्या धातूची पाण्यासोबत अजिबात अभिक्रिया होत नाही? म्हणजे तुम्ही त्या धातूवर पाणी टाकलं. आता तुम्ही जी ज्वेलरी घालतात, बरोबर? ज्वेलरी जी तुम्ही वापरतात, तर त्याच्यामध्ये अजिबात पाण्याची रिएक्शन होतच नाही कधी. तुम्हाला माहिती आहे, ज्वेलरी तुम्ही जी वापरतात त्याच्यामध्ये तुम्ही चांदीची, सोन्याची ज्वेलरी घालतात. मग त्याच्यामध्ये तुम्ही पाण्यात जर तुम्ही राहिले, तर त्याच्यामुळे काहीही त्याच्यावर परिणाम होत नाही. म्हणजे चांदी सोनं झालं आणि नंतर आहे तांबे. म्हणजे कुठल्याही याच्यापैकी कुठल्याही याच्यावरती काय नाही होत आहे, अभिक्रिया पाण्याची होत नाही. म्हणजे पर्याय नंबर कितवा योग्य येणार? ड योग्य येणार. समजतंय? देन आहे पुढचा प्रश्न बघा. खालील विधानांचा विचार करा. साधारणतः काय सांगितलंय? बल्बमध्ये ब्लू काय सांगितलंय? वुलफ्रेम म्हणजे काय? या धातूची तार वापरतात म्हणजे टंगस्टन. आता समजलं असेल. वुलफ्रेम काय? टंगस्टन असतं. आता बघा, आता वुलफ्रेम ह्या धातूचा द्रवणांक हा सर्वात जास्त असतो. आता सांगा, दोन्ही विधाने बरोबर व दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. दोन्ही विधान चुकीचे नाहीये आपले, हे विधान चूक झालं मग. दोन्ही विधाने बरोबर परंतु दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण नाही आणि पहिले विधान बरोबर दुसरे चूक हेही येत नाही, कारण दोनही आपले बरोबर विधान आहे. मग आन्सर काय येईल? पहिलं का तिसरं? काय येणार सांगा बरं? पहिलं आपलं आन्सर काय येणार आहे? बरोबर येणार आहे की जे टंगस्टर आहे या धातूचा द्रवणांक दोन्ही विधाने बरोबर व दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. का बरं? तर ह्या धातूचा द्रवणांक हा सर्वात जास्त असतो, म्हणून बल्बमध्ये या धातूची तार वापरली जाते. पर्याय नंबर कितवा योग्य आला? पहिला योग्य, म्हणजे पर्याय नंबर ए. ठीक आहे, समजलं? देन पुढचा प्रश्न बघा. कापलेल्या त्वचेवर हायड्रोजन पॅरॉक्साईड हे द्रावण टाकल्यास फेस का येतो? जर तुमची त्वचा कापलेली असेल, तुम्हाला काही कट लागलाय, मार लागलाय, काही झालंय, तर त्याच्यावर जेव्हा हायड्रोजन पेरॉक्साईड टाकलं जातं, तर त्याच्यावरती फेस येतो. तर का बरं येतो तो? आता ड्यू टू एन्झाईम कॅटेलाइज, ठीक आहे, एन्झाईम कॅटेलाइज जी होते त्याच्यामुळे काय होतं? आता कुठल्या? मग कॅटलेज विकारामुळे. कशामुळे होते? कॅटलेज विकारामुळे. रक्त अल्कली असल्यामुळे होणार नाही, रक्तपटिकांमुळे सुद्धा होणार नाही आणि फायब्रिनोजेन प्रथिनांपासून सुद्धा होणार नाही. फायब्रिनोजेन हे प्रथिने आपल्या रक्तद्रव्यामध्ये असतात, त्यांच्याने सुद्धा काही होत नाही. तिथे काय केलं जातं? एन्झाईम रिएक्शन होते, एन्झाईम कॅटेलाइज होतात, त्याच्यामुळे हे फेस येतो. ठीक आहे. देन आहे पुढचा आणि शेवटचा प्रश्न. खालीलपैकी शुद्ध नसणाऱ्या पदार्थांचा गट ओळखा. आता शुद्ध नसलेले म्हणजे काय रे? शुद्ध नसणाऱ्या पदार्थांचा गट ओळखायचा आहे. शुद्ध काय असतं? शुद्ध पदार्थ म्हणजे मूलद्रव्य आणि संयुगे. मग आता ह्याच्यामध्ये शुद्ध नाही असे कोण येणार? बघा, अ, क, ब सगळे शुद्ध नाहीये. पाणी शुद्ध आहे फक्त. बरोबर? पाण्यामध्ये काय आहे? H2O आहे ना, म्हणजे मूलद्रव्य संयुग बनलेला आहे. H2O दोघांचा संयुग आहे हायड्रोजन ऑक्सिजनचा, तो शुद्ध आहे. ठीक आहे. बाकी अ, ब आणि क हे शुद्ध पदार्थ येत नाही. म्हणून आपला आन्सर येणार अ, ब, क. बघा, पर्याय नंबर पहिला योग्य. ब क दिलेला आहे. ठीक आहे. समजलंय सर्वांना? अजून प्रश्न आहे का बघू? नाही. चला, मग आजसाठी इतकंच. तुम्हाला लेक्चर आवडलं असेल, क्वेश्चन आन्सर समजत असतील, कारण हे क्वेश्चन आन्सरची लेवल थोडी जास्त आहे. आय नो, मला माहिती आहे, पण तरी सुद्धा तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं तर खरंच तुम्हाला कळणार आहे. तुम्हाला मी सांगितलेलं आहे प्रत्येक लेक्चरला की तुम्ही रनिंग नोट्स काढा. जोपर्यंत तुम्ही रनिंग नोट्स काढत नाही, जेही टीचर बोलेल ते लगेच तिथल्या तिथे जेव्हा तुम्ही लिहाल आणि जसं लाईव्ह आहे याच्यानंतर बघायला मिळणार नाही. तुमचं असं असतं की रेकॉर्डिंग आम्ही कधीही बघू शकतो, तसं नाहीये. तुम्ही जेव्हाही बघायला बसणार तर तेव्हा तुम्ही असं समजायचं की हे शेवटचं आहे, याच्यानंतर हे लेक्चर आपल्याला कुठेच नाही दिसणार. मग जितकी माहिती आपल्याला मिळते आहे, जितकं नॉलेज मिळते ना, तितकं घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला सगळं व्यवस्थित जमणार आहे, प्रत्येक विषयाचं जमणार आहे. व्हिडिओ आवडला असेल, क्वेश्चन आन्सर समजले असतील तर नक्की लाईक करायचं आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या सगळ्या ग्रुपमध्ये या व्हिडिओला शेअर करायचं आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा न्यू क्वेश्चन सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, थँक यू.